खाली बाई फोटोग्राफर चला जळगावकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला पिंपळाच्या रेल्वे उड्डाणपुलाचा नुकताच लोकार्पण सोहळा पार पडला। या पुलाबद्दल नेमकं जळगावकरांना काय वाटतं? आपल्यासोबत जळगावकर आहेत, काय सांगाल? थोडक्यात सांगा। मी दीपक वाणी। आज जळगाव शहरातील आमच्या घराजवळील फॉरेस्ट कॉलनी जवळील हा उड्डाणपूल तयार झाला आहे, त्यामुळे आम्हा सर्वांना खूप आनंद झालेला आहे। आणि या उड्डाणपुलामुळे आम्हाला इथून कानडदा जाण्यासाठी इतका सोयीस्कर मार्ग झाला आहे, त्यामुळे मी सर्व सरकारचे सर्वप्रथम खूप खूप आभार मानतो। काय सांगाल सर? गेल्या अनेक आजचा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा आहे। जो रस्त्यामध्ये जो एक रेल्वेचं फाटक होतं, त्यामुळे ट्रॅफिक खूप तिथे अडचणीची व्हायची, ती आज ह्या पुलामुळे आता ती कमी होईल आणि ॲक्सिडेंटसुद्धा आता कमी होणार आहेत आणि आम्ही सगळे जळगावकर खूप आनंदी आहोत। काय सांगाल की खूप मोठा फेरा वाचतो आहे। इकडचे डेव्हलपमेंट आता पूर्ण जळगावचा अर्ध जळगाव खुलं झालेलं आहे, त्यामुळे लोकांना रहिवासाला पूर्ण प्लॉट उपलब्ध होतील आणि रहिवास वाढेल आणि जाण्या येण्याची सोय चांगली पद्धती झालेली आहे। चोपड्यापर्यंत जायला जो रस्ता होता तो फार लांबचा होता, आता जवळचा होणार। सगळ्यात पहिले जळगावकरांचा मी सर्वात पहिले अभिमानाने त्यांना अभिनंदन म्हणतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सरकारने काम केलेलं आहे ते अतिउत्तम केलेलं आहे। म्हणजे जळगावसाठीच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रासाठी व देशासाठी हे काम उत्तम चाललेलं आहे। कमी वेळेत लवकर बांधकाम करून लवकर तातडीने पूल चालू केला, त्याबद्दल शासनाचे आम्ही आभारी आहे। या ठिकाणी बघितलं की जळगावकरांना मोठा आनंद झालेला आहे। लवकरात लवकर पुलाचं काम पूर्ण झालं। जो दूरचा रस्ता होता त्यामुळे आमचं लांबचं अंतर जे होतं ते वाचणार आहे। रेल्वे फाटकची, रेल्वे गेटची जी मोठी समस्या होती ती यामुळे दूर होणार आहे। अशा पद्धतीने जळगावकरांनी या रेल्वे उड्डाणपुलाच्या वेळेत काम पूर्ण झालं व चांगल्या पद्धतीचं काम पूर्ण झाल्याचा मोठा आनंद या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।